नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्वमेध नर्सिंग ट्युटोरियल्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये क्लिनिकल पोस्टिंगसाठी जातो त्यावेळेस आपल्याला पेशंटची हिस्ट्री घ्यायची असते. सोबतच ज्या आपल्या वॉर्ड असाइनमेंट असतात त्या आपल्याला कंप्लीट करायचे असतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं जर पाहिलं तर नर्सिंग केअर प्लॅन हा लिहायचा असतो. त्यासोबतच केस स्टडी, केस प्रेझेंटेशन ह्या असाइनमेंट असतात आणि ड्रग स्टडी वगैरे असते. सोबतच काही ग्रुप प्रेझेंटेशन असतात, त्याला आपण हेल्थ एज्युकेशन म्हणतो. तर अशा प्रकारचे असाइनमेंट्स फर्स्ट, सेकंड, थर्ड सेमला आपल्याला असतात. तर त्या असाइनमेंट्स आपल्याला करण्यासाठी काही गोष्टीची आवश्यकता असते. जसं की समजा हिस्ट्री आहे तर तुमच्याकडे हिस्ट्रीचा फॉर्मॅट असणं गरजेचं आहे. फिजिकल एक्झामिनेशन माहीत असणं गरजेचं आहे, त्याचा फॉर्मॅट असणं गरजेचं आहे. आपण ज्यावेळेस क्लिनिकल पोस्टिंगला हॉस्पिटलमध्ये जातो त्यावेळेस आपल्याला सोबत आपले पॉकेट आर्टिकल्स, डायरी, डेली डायरी, त्यानंतर जे हिस्ट्री फॉर्मॅट असेल तो फॉर्मॅट, फिजिकल एक्झामिनेशनचा फॉर्मॅट सोबत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आपण जो आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपण नर्सिंग प्रोसेस याच्यावरती बघणार आहोत. तर नर्सिंग प्रोसेस काय असतं नेमकं? तर नर्सिंग प्रोसेसमध्ये म्हणजेच आपण नर्सिंग डायग्नॉसिस जे आहे ज्याला आपण म्हणतो, तर नर्सिंग डायग्नॉसिस कसं तयार करायचं, कसं फॉर्म्युलेट करायचं, डिपेंडिंग अपॉन डिसीज कंडिशन्स, कोणती डिसीज कंडिशन आहे, पेशंटचं डायग्नॉसिस काय आहे. सो ॲज पर द डायग्नॉसिस अँड नीड ऑफ पेशंट वी हॅव टू फॉर्म्युलेट नर्सिंग केअर प्लॅन ऑर नर्सिंग डायग्नॉसिस टू द पेशंट. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण बघूयात नर्सिंग प्रोसेसमध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लुडेड असतात. जसं की नर्सिंग प्रोसेसमध्ये असेसमेंट, नर्सिंग डायग्नोसिस, गोल, एक्सपेक्टेड आउटकम, इंटरव्हेन्शन, इम्प्लिमेंटेशन, रॅशनल अँड इव्हॅल्युएशन असे कॉलम्स असतात त्याच्यामध्ये. तर त्याचे जे वन बाय वन कॉलम आपण या ठिकाणी आज बघणार आहोत. कुठला कॉलम कसा असतो, त्याचं महत्त्व काय. ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात असेसमेंट. आता या ठिकाणी जे नर्सिंग डायग्नोसिस आहे ते पेशंटचं जे मेडिकल डायग्नोसिस पेशंटचं होतं अपेंडेक्टॉमी सर्जरी. ठीक आहे. तर त्या पेशंटचं मी या ठिकाणी नर्सिंग डायग्नोसिस तयार केलेलं आहे त्या पेशंटसाठी. असे आपल्याला जर केअर प्लॅन असेल तर साधारणतः 5 ते 8 त्या ठिकाणी नर्सिंग डायग्नोसिस्ट आपल्याला इनलिस्ट करायचे असतात. त्यापैकी साधारणतः 3 ते 5 आपल्याला त्यापैकी डिस्क्राईब करायचे असतात नर्सिंग डायग्नोसिस्ट किंवा इलॅबोरेट करायचे असतात नर्सिंग डायग्नोसिस. ठीक आहे. तर त्यापैकी मी एक जो ॲक्यूट पेनचा आहे तो प्रायोरिटी नर्सिंग डायग्नोसिस या ठिकाणी घेतलेला आहे. आपण ज्यावेळेस नर्सिंग डायग्नोसिस इनलिस्ट करतो त्यावेळेस ते आपल्याला प्रायोरिटी वाईजनुसार करायचे असतात. जसं की समजा पेशंटला स्लीपिंग डिस्टर्ब आहे, रिस्क ऑफ इन्फेक्शन आहे, सोबतच पेशंटला फेवर आहे, हायपरथर्मिया. ठीक आहे. त्यानंतर पेशंटला पेन आहे, डिस्कम्फर्ट आहे. तर असे खूप सारे पेशंटला सिम्पटम्स आहेत. तर अशा केसेसमध्ये आपल्याला प्रायोरिटी वाईज म्हणजे पेशंटचे जे फिजिओलॉजिकल नीड्स असतात, ठीक आहे, ॲज पर द फिजिओलॉजिकल नीड्स किंवा हायरार्की, नीड्स ऑफ हायरार्की त्यानुसार आपल्याला प्लॅन करायचा असतो. जसं की पेशंटला पेन आहे तर आपल्याला सगळ्यात अगोदर पेन कमी करायचं असतं, कारण पेन कमी झालं की पेशंट स्टेबल होऊ शकतो, कम्फर्ट होऊ शकतो. जर तुम्ही म्हणला पेशंटला स्लीपिंग पॅटर्न डिस्टर्ब झाला आहे, तुम्ही स्लीपिंग पॅटर्न डिस्टर्ब झाला आणि त्याला तुम्ही फर्स्ट प्रायोरिटी नर्सिंग डायग्नोसिस लिहिलं आणि तुम्ही जर पेशंटला स्लीप इंड्यूस करण्यासाठी इंटरव्हेन्शन प्रोव्हाइड केले तर पेशंटला स्लीप लागणारच नाही, पेशंट झोपणारच नाही, रेस्ट घेणारच नाही, कारण पेशंटला ऑलरेडी पेन असतं. ठीक आहे. किंवा फिवर असते. तर अशा केसेसमध्ये जे प्रायोरिटी आहे, जी गोष्ट आपल्याला महत्त्वाची वाटते पेशंटला, तर ती गोष्ट आपण अगोदर कमी करण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा प्रायोरिटी नर्सिंग डायग्नोसिस या ठिकाणी ॲक्यूट पेन घेतलेलं आहे. त्याच्याबद्दल आपण बघूयात डीपमध्ये कशाप्रकारे आपण नर्सिंग डायग्नोसिस फॉर्म्युलेट करायचं असतं. स्टेप बाय स्टेप हा मी व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला आहे. तर तुम्ही मित्रांनो प्लीज हा जो व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचे डाऊट्स क्लिअर होतील. कारण याच्यामध्ये प्रत्येक सेंटेन्समध्ये, प्रत्येक वर्डमध्ये काही ना काही मी या ठिकाणी मिनिंग ठेवलेला आहे मुद्दामून, आणि तो मी या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे त्याचा मिनिंग काय आहे. तर तुम्ही एकदा जरी तुम्ही नर्सिंग डायग्नोसिस व्यवस्थितरित्या ऐकून घेतला, पूर्णपणे व्हिडिओ बघितला, तर तुम्हाला जे नेक्स्ट नर्सिंग डायग्नोसिस आहे ते फॉर्म्युलेट करण्यासाठी त्या ठिकाणी जास्त त्रास होणार नाही, किंवा थोडीफार जरी हेल्प तुमच्या टीचरची घेतली तर तुम्ही त्या ठिकाणी नर्सिंग डायग्नोसिस प्रमाणे तयार करू शकतात. असे बरेच कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी अशा गोष्टी क्लिअरली होत नाहीत. कारण कसं असतं, तुम्ही फर्स्ट इयरला आलात, फर्स्ट इयरपासून लास्ट इयर पासआउट होईपर्यंत तुम्हाला कमीत कमी 6 ते 7 वेळा नर्सिंग डायग्नोसिस अलग अलग टीचर लोक शिकून जातील. प्रत्येक टीचर तुम्हाला अलग अलग नर्सिंग डायग्नोसिस लिहायला सांगेल, त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज असतात की नेमकं कुणाचं लिहायचं. ठीक आहे.
तर मी हा जो या ठिकाणी तुम्हाला सध्या दिलेला आहे, आज मी व्हिडिओ अपलोड करतोय, हा जो डायग्नोसिस मी तयार केलेला आहे तो मी पण असंच कमीत कमी 8 ते 10 अलग अलग टीचरच्या फॉर्मॅटनुसार त्या ठिकाणी मी म्हणजे सगळ्यांचं एकत्र कंबाईन फॉर्मॅट करून मी या ठिकाणी एका ह्याच्यात त्या ठिकाणी तयार केलेला आहे. तर तुम्ही बघून घेऊ शकता. जे जास्त तुम्हाला चेंजेस करायची नंतर गरज लागणार नाही. तर मग तुम्ही जर हा पूर्णपणे शिकलात तर तुम्ही तुमच्या कॉलेजचे जे टीचर्स असतील त्यांच्याकडून याच्यामध्ये करेक्शन करून घ्या आणि त्यांच्यानुसार काही पॉईंट ॲड करा आणि तुमचा जो फायनल डायग्नोसिस आहे तुम्ही रेडी करून ठेवा. तर चला जास्त टाईम वेस्ट नको करायला, कारण आपल्याला एक्सप्लेनेशन करण्यासाठी वेळ पुरणार नाही आणि जास्त व्हिडिओ मोठा झाला तर अपलोडला टाईम गेल. सो असेसमेंटचा जो पॉईंट असतो त्याच्यामध्ये आपण असेसमेंट करतो, म्हणजे ऑब्झर्वेशन करतो पेशंटचं किंवा पेशंटकडून असेस करतो. डाटा जो आहे पेशंटकडून आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो, त्याला आपण असेसमेंट म्हणत असतो. ठीक आहे. तर असेसमेंटमध्ये आपण काय करणार, एक आहे सब्जेक्टिव्ह असेसमेंट किंवा सब्जेक्टिव्ह डेटा, दुसरा आहे ऑब्जेक्टिव्ह डेटा. आता असेसमेंटमध्ये आपण पेशंटकडून डेटा कलेक्ट करतो. तर सब्जेक्टिव्ह डेटामध्ये पेशंट टोल्ड दॅट किंवा पेशंट सेड दॅट आपण त्याला म्हणू शकतो, किंवा पेशंट वर्बलाइज्ड दॅट आय हॅव पेन इन अबडॉमेन ऑब्लिक बॅक लेग. ठीक आहे. आता मी जे घेतलेलं आहे नर्सिंग डायग्नोसिस हे कुठलं आहे, ॲक्यूट पेनचं आहे. पेशंटला काय होते, पेन होते. ठीक आहे, पेन होते, तर त्याचं डायग्नोसिस आहे. त्यामुळं मी या ठिकाणी सब्जेक्ट डाटामध्ये काय करणार, सब्जेक्ट डाटा कोण असतो, सब्जेक्टिव्ह डेटा हा डेटा त्या पेशंटने स्वतः सांगितलेला असतो आपल्याला किंवा पेशंटच्या रिलेटिव्हनी सांगितलेला असतो. ठीक आहे. तर आपण सेकंडरी डेटा म्हणतो, तर त्यांनी सांगितलेला असतो. तर सब्जेक्टिव्ह डेटा हा पेशंटने सांगितलेला असतो. पेशंट जर बोलत असेल तर पेशंट स्वतः बोलतो की पेशंट टोल्ड दॅट किंवा पेशंट सेड दॅट और पेशंट वर्बलाइज दॅट आय हॅव पेन इन अबडॉमेन. पेशंट सांगतो की मला अबडॉमेनमध्ये पेन आहे किंवा बॅकला पेन आहे, लेगला पेन आहे. जर समजा पेशंटची अबडॉमेनला सर्जरी झाली असेल, जसं की लॅप्रोटॉमी असेल, अपेंडेक्टॉमी असेल, ठीक आहे, किंवा कुठलीही सर्जरी असेल, पोटाला सर्जरी झाली आहे, तर अशा केसमध्ये पेशंट काय बोलेल, आय हॅव पेन इन अबडॉमेन. जर समजा पेशंटला स्पाईनला सर्जरी झाली असेल किंवा स्पाईनला काय प्रॉब्लेम असेल तर पेशंट काय बोलेल, आय हॅव पेन इन बॅक. ठीक आहे. त्यानंतर जर समजा पेशंटचं फ्रॅक्चर वगैरे आहे तर अशा केसमध्ये पेशंट काय बोलेल, आय हॅव पेन इन लेग. त्यामुळं मी एकाच नर्सिंग डायग्नोसिसमध्ये अलग अलग डिसीज कंडिशनचे पॉईंट्स कव्हर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तर सब्जेक्ट डेटामध्ये पेशंट बोलेल आय हॅव पेन इन अबडॉमेन ऑब्लिक बॅक ऑब्लिक लेग. आता नेक्स्ट आपण बघूयात. आता हे तुम्ही या ठिकाणी लिहिताना काय लिहित, समजा आता आपला जो मेन एक्झाम्पल काय आहे, माझा जो पेशंट मी आता तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी घेतलेला आहे, ते पेशंटची सर्जरी झालेली आहे अपेंडेक्टॉमी नावाची. ठीक आहे. अपेंडेक्टॉमी म्हणजे अपेंडिक्स पेशंटचा काढलेला आहे. तर हा पेशंट मी या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी घेतलेला आहे. परंतु मी या पेशंटसोबतच बाकी दुसऱ्या पण पेशंटचे डायग्नोसिस जे असतात पॉईंट्स या ठिकाणी कव्हर करायचा प्रयत्न करेल, जेणेकरून तिथं पण तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. तर आपला जो मेन पेशंट आहे तो आहे अपेंडेक्टॉमी सर्जरीचा. तर माझ्या पेशंटचं मी काय लिहिणार मग, पेशंट टोल्ड दॅट किंवा पेशंट सेड दॅट किंवा पेशंट वर्बलाइज दॅट आय हॅव पेन इन अबडॉमेन. ठीक आहे, लोअर अबडॉमेन. नेक्स्ट आहे ऑब्जेक्टिव्ह डेटा. आता ऑब्जेक्टिव्ह डेटा हा आपण ऑब्झर्व केलेला असतो, आपण पेशंटकडं असेस केलेला असतं. फिजिकल एक्झामिनेशन आपण पेशंटची घेतो ना, ठीक आहे, तर त्याच्यामधला जो डेटा असतो ऑब्जेक्टिव्ह डेटा. तर ऑब्जेक्टिव्ह डेटामध्ये आपण ऑब्झर्वेशन केलेलं असतं, बाय ऑब्झर्वेशन किंवा बाय असेसमेंट केलेलं असतं. तर आपण बघूयात खाली काय याच्यामध्ये काय काय पॉईंट्स येतात ते. तर ऑब्जेक्टिव्ह डेटामध्ये ऑन ऑब्झर्वेशन ऑफ पेशंट फेशियल एक्सप्रेशन. ठीक आहे, पेशंटचं फेशियल एक्सप्रेशन बघून तुला समजलं किंवा आपल्याला समजलं काय आहे, पेशंटला पेन आहे. आता एखादा माणूस त्याला खूप त्रास होतोय तर आपण काय करणार, त्या चेहऱ्याकडे बघणार. ठीक आहे, त्याचं बॉडी हावभाव बघणार, फेशियल एक्सप्रेशन बघणार, तो जास्त असं वाटतंय का डिस्कम्फर्ट झालेला आहे असं बघणार. ठीक आहे. तर ते ऑन ऑब्झर्वेशन ऑफ पेशंट फेशियल एक्सप्रेशन, पेशंटचं फेशियल एक्सप्रेशन बघून मला कळलं की पेशंटला पेन आहे. त्यानंतर दुसरं काय, न्यूमरिकल पेन स्केल स्कोर इज 7 आउट ऑफ 10. ठीक आहे. आता आपल्याला पेन लेवल असेस करण्यासाठी काही स्केल्स असतात, त्या स्केलच्या आधारे आपण काय करतो, पेन लेवल असेस करतो. आता न्यूमरिकल पेन स्केल आहे, फेशियल पेन स्केल आहे. ठीक आहे, किंवा लहान बाळामध्ये पण एक स्केल असते, तिथे पण आपण त्या ठिकाणी असेस करतो, त्यांच्या मुवमेंटनुसार वगैरे ते त्या ठिकाणी बॉडी ॲक्टिव्हिटी वगैरे नुसार एक स्केल आहे, ती एक स्केल असते. अलग अलग पेन असेसमेंटच्या स्केल आहेत. तर त्यापैकी आपण न्यूमरिकल पेन स्केल ही कॉमनली वापरतो सगळ्या पेशंटमध्ये, जे पेशंट कॉन्शियस असतात, अडल्ट असतात अशा पेशंटमध्ये. तर न्यूमरिकल पेन स्केल स्कोर इज 7 आउट ऑफ 10, म्हणजे पेशंटला मॉडरेट लेवलचं पेन आहे. सो हे आहे, हे आपल्याला समजलं. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे, रेडनेस टेंडरनेस. ठीक आहे. आता नेक्स्ट ऑब्झर्वेशन तुमचं काय आलं पेशंटला, की पेशंटला पेन आहे. ते तुम्हाला कसं समजलं, की त्याच्यावरती रेडनेस आला. तुम्ही बघितलं पेशंटच्या अबडॉमेनवरती बघितलं त्या ठिकाणी रेडनेस दिसतोय. ठीक आहे, किंवा टेंडरनेस आलेला आहे, काहीतरी आहे, सॉफ्ट टेंडरनेस आलेला आहे, किंवा सर्जिकल इंटरव्हेन्शन्स
किंवा सर्जिकल इंटरव्हेन्शन झालेलेच आहे. जसं की समजा माझा पेशंट आहे, माझ्या पेशंटला काय झालं, अपेंडेक्टॉमी नावाची सर्जरी झाली, अपेंडिक्स काढलेला आहे. तर या पेशंटला काय होणार आहे, सर्जरी झालेली असणार आहे आणि त्या ठिकाणी सुचर्स घेतलेले असतील. आता लॅप्रोस्कोपिक सर्जरी असेल तर 2-3 ठिकाणी सुचर्स असतील, 2-3 जागेवरती. आणि जर ओपन सर्जरी असेल तर काय असणार आहे, एका ठिकाणी टाके घेतलेले असतील, 5-6 टाके. ठीक आहे. तर सर्जिकल इंटरव्हेन्शन्स बघायचे आपण. जर समजा पेशंटला पोटावरती सर्जिकल इंटरव्हेन्शन झाले असतील किंवा टाके सुचर्स घेतलेले असतील तर समजायचं पेशंटला काय होतं, त्या ठिकाणी पेन होते. त्यानंतर व्हायटल सायन्समध्ये आपण पेशंटचे व्हायटल्स चेक करतो. आता पेशंटचे व्हायटल्स कधी वाढतात, ज्यावेळेस पेशंट डिस्कम्फर्ट असतो किंवा इंटरनल काहीतरी प्रॉब्लेम असतो. ठीक आहे. जर पेशंटला पेन असेल, पेशंट एखादा खूप पेन होते, पेशंटचं दुखतंय पोटामध्ये वगैरे. ठीक आहे. अशा केसेसमध्ये काय होणार, पेशंटचा BP हाय झालेला असणार आहे, पेशंटला स्वेटिंग आलेली असते, घाम येतो पेशंटला, पेशंट डिस्कम्फर्ट झालेला असतो, हार्ट रेट पेशंटचे वाढलेले असतात. ठीक आहे. किंवा रिस्पिरेटरी रेट वाढलेले असतात, पेशंट मोठे मोठे श्वास घेत असतो कारण पेशंटला दुखतंय, खूप पेन होते. ठीक आहे. हे कशावर कळतं, तुम्ही ऑब्झर्वेशन केल्यानंतर. त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, ऑब्जेक्टिव्ह डेटा असं म्हणतो. आता या ज्या गोष्टी आहेत सगळ्या, फेशियल एक्सप्रेशन, न्यूमेरिकल पेन स्केल, रेडनेस, टेंडरनेस, सर्जिकल इंटरव्हेन्शन, व्हायटल सायन्स, मॉनिटरिंग, हे सगळे पॉईंट्स तुमचे ऑब्झर्वेशनचे आहेत. तर या सगळ्या ऑब्झर्वेशन केल्यामुळं मला असं समजलं की माझ्या पेशंटला काय आहे, पेन आहे. तुम्ही काय केलं, फायनल केलं. आता नेक्स्ट जी स्टेप आहे याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, ॲक्च्युअल नर्सिंग डायग्नोसिस त्या ठिकाणी फॉर्म्युलेट करणार आहोत. आता नर्सिंग डायग्नोसिस जे असतं ते नंदा नर्सिंग डायग्नोसिसनुसार आपण चालतो शक्यतो. ठीक आहे. अमेरिकन नर्सिंग असोसिएशन दिलेले आहे त्याच्यानुसार. तर नर्सिंग डायग्नोसिसमध्ये काही पॉईंट्स असतात. ठीक आहे. इटिओलॉजी. ठीक आहे. आता बघू त्याच्यामध्ये ॲक्यूट पेन रिलेटेड टू सर्जिकल इंटरव्हेन्शन्स. ठीक आहे. आता मी काय केलं, एक नर्सिंग डायग्नोसिस फॉर्म्युलेट केलं. कसं केलं, ॲक्यूट पेन रिलेटेड टू सर्जिकल इंटरव्हेन्शन. आता या ठिकाणी काय असतं, हे जे नर्सिंग डायग्नोसिस असतं हे आपण 2 पॉईंट्समध्ये त्या ठिकाणी करतो. 2 पॉईंट्स असतात त्याच्यामध्ये. जसं की ॲक्यूट पेन हा काय आहे, प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. तर नर्सिंग डायग्नोसिस फॉर्म्युलेट करण्याचा एक फॉर्मॅट असतो. त्या फॉर्मॅटला आपण म्हणतो प्रॉब्लेम, इटिओलॉजी अँड एव्हिडन्सेस. ठीक आहे. किंवा प्रॉब्लेम, इटिओलॉजी अँड ॲज एव्हिडन्स्ड बाय. या 3 गोष्टीच्या खाली आपण काय करतो, नर्सिंग डायग्नोसिस फॉर्म्युलेट करतो. आता नर्सिंग डायग्नोसिसमध्ये आपण बघूयात, मी तयार केलेलं आहे ॲक्यूट पेन रिलेटेड टू सर्जिकल इंटरव्हेन्शन्स. ठीक आहे. आता पेशंटचा प्रॉब्लेम काय आहे, पेशंटला पेन होतं आहे, पण कसं पेन आहे, ॲक्यूट पेन आहे. आता ॲक्यूट पेन आणि क्रॉनिक पेनमध्ये फरक आहे. ॲक्यूट पेन हे कसं असतं, सडन असतं, साधारणतः 5-6 तासासाठी असतं किंवा तासात सुरू होतं. जे क्रोनिक पेन असतं ते खूप कालावधीसाठी असतं, 1-2 महिन्यापासून ते कंटिन्युअस पेन असतं. जसं की समजा आर्थरायटिस आहे, गुडघे दुखत आहेत. ठीक आहे. आर्थरायटिस आहे, ओल्ड एज पीपल्समध्ये होतं हे आर्थरायटिस. अशा पेशंटचं पेन कसं असतं, ॲक्यूट पेन नसतं ते पेन कसं असतं, क्रॉनिक पेन असतं, कंटिन्यू गुडघे दुखतात, ते चालूच असतं पेन. ठीक आहे. तर ते झालं क्रॉनिक पेन. पण आपल्या पेशंटची काय झाली, सर्जरी झाली आहे, 2 तासाखाली सर्जरी झाली, 1 तासाखाली सर्जरी झाली आहे किंवा 20 मिनिटाखाली सर्जरी झाली आहे, पेशंट आता स्टेबल झाला आहे, ओटीमधून बाहेर काढला आहे. ठीक आहे. तर अशा केसमध्ये काय, ॲक्यूट पेन रिलेटेड टू सर्जिकल इंटरव्हेन्शन्स. आता रिलेटेड टू म्हणजे काय, रिलेटेड टू म्हणजे कॉजेस. ठीक आहे. त्याचं कॉज काय होतं, ॲक्यूट पेन कशामुळे झालं, सर्जिकल इंटरव्हेन्शनमुळे झालं. ठीक आहे. तुम्हाला कसं समजलं, ॲज एव्हिडन्स्ड बाय. आता ॲज एव्हिडन्स्ड बाय म्हणजे आपल्याला ते कसं समजलं, ॲज एव्हिडन्स्ड बाय पेशंट्स वर्बलायझेशन. ठीक आहे. कसं समजलं, पेशंट्स वर्बलायझेशन म्हणजे काय, पेशंट बोलला, आपल्याला पेशंटने सांगितलं की मला पेन होतं आहे. ठीक आहे. अँड बाय ऑब्झर्वेशन ऑफ पेशंट्स फेशियल एक्सप्रेशन. आणि पेशंटचे फेशियल एक्सप्रेशन ऑब्झर्व करून मला काय झालं, ते समजलं की पेशंटला पेन होते. ठीक आहे. फेशियल एक्सप्रेशन, न्यूमरिकल पेन स्केल. ठीक आहे. त्यानंतर दुसरं काय आहे, न्यूमरिकल पेन स्केल मी वापरली पेशंटचं पेन असेस करण्यासाठी. आता न्यूमरिकल पेन स्केल कशी वापरायची हे तुम्हाला बऱ्याच कॉलेजमध्ये शिकवलं असेल, PFIमध्येच असतं बेसिक. जर माहीत नसतं तर मी तुम्हाला नसेल तर मी सांगतो. न्यूमरिकल पेन स्केलमध्ये 10 पर्यंत रिडिंग असते, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असतं. ठीक आहे. आपण पेशंटला विचारणार की तुम्हाला किती पेन होते, 10 पैकी तुम्ही रेटिंग द्या त्याला. ठीक आहे. तो पेशंट म्हणाल मला 10 पैकी 5 होते, म्हणजे माझा स्कोर किती, 10 पैकी 5. ठीक आहे. एखादा म्हणाल सर मला जास्त काय पेन होत नाही, पण 10 पैकी मला 2 पेन होते. ठीक आहे. 2 नंबर एवढं पेन होते, तर माझे मार्क्स 2 असं. मग आता आपल्याला माहिती आहे माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर पेन. ठीक आहे. तर त्यानुसार त्यांना जो स्कोर सांगितला आहे तर त्यानुसार आपण त्याला काय करायचं, नंतर माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअरमध्ये डिवाईड करायचं. ठीक आहे. आता मी पेशंटला विचारलं न्यूमरिकल पेन स्केलमध्ये, पेशंटनं सांगितलं की माझा स्कोर किती आहे, 7 आहे सर, 10 पैकी 7 लेवलला माझं काय होतं, पेन होते. तर म्हणजे काय, ते मॉडरेट पेन आहे. सो पेशंट हॅव्हिंग रेडनेस. ठीक आहे. ज्या ठिकाणी सुचर्स घेतलेल्या आहेत, सर्जरी झालेली आहे, त्या ठिकाणी थोडंसं टिश्यू डॅमेज झाल्यामुळे रेडनेस पण आलेला आहे, लाल पण दिसतं आहे. ठीक आहे. त्यानंतर
थोडंसं टेंडरनेस आहे, स्वेलिंग टाईप त्या ठिकाणी आपला हार्डनेस दिसतोय त्या ठिकाणी. त्यानंतर सर्जिकल इंटरव्हेन्शन दिसतात आपल्या त्या ठिकाणी झालेलं आहे. पेशंटच्या ॲब्डोमेनवरती काय झालं, सर्जरी झाली, सुचर घेतलेले आहेत, सर्जिकल इंटरव्हेन्शन्स आहे, टिश्यू इंजुरी झालेली आहे. अँड बाय मॉनिटरिंग व्हायटल्स. ठीक आहे. नंतर कसं समजलं मला की पेशंटचे व्हायटल्स मॉनिटर केले मी. आता व्हायटल्स मॉनिटर केल्यानंतर मला पेशंटचे हार्ट रेट 94 आले. आता नॉर्मल हार्टबीट किती असतात, 64 to 72च्या मध्ये असतात, 64 ते 72च्या आसपास असतात. ठीक आहे, 80पर्यंत हायेस्ट. पण पेशंटला पेन असल्यामुळे, पेशंट डिस्कम्फर्ट असल्यामुळे त्याचे हार्टबीट पण वाढलेत पेशंटचे, स्वेटिंग होते पेशंटला, 94 आलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पल्स रेट 24 आलेत. नॉर्मल असतात 16 ते 18च्या आसपास असतात, 18 पण नसतात, शक्यतो 12 ते 16च्या आसपास असतात. परंतु पेशंटला 24 आलेत, म्हणजे पेशंटचं रिस्पिरेशन पण पटपट घ्यायला लागलं आहे. ठीक आहे. तर हे सगळे सिम्पटम्स जे वॉर्निंग साईन्स असतात. ठीक आहे, साईन्स असतात सगळ्या. त्यानंतर BP पण थोडासा पेशंटचा हाय झालेला आहे. तर या सगळ्या गोष्टीमुळं मला असं समजलं की पेशंटला काय आहे, पेन आहे. हे झालं तुमचं नर्सिंग डायग्नोसिस. आता नेक्स्ट जो आहे पॉईंट आपला तो आहे एक्सपेक्टेड आउटकम. आता मला समजलं की माझ्या पेशंटला काय आहे, पेन आहे. तर माझं नर्स, ॲज अ नर्स माझं काम काय आहे, पेशंटचं पेन मला कमी करायचं आहे. मग मी काय करणार, गोल एक्सपेक्टेड आउटकम. आता नेक्स्ट जो कॉलम आहे तो आहे गोल किंवा एक्सपेक्टेड आउटकमचा. आता गोल म्हणजे काय, आपला एम काय आहे, नेमकं आपल्याला करायचं काय आहे. आपलं एम काय असणार आहे, 100% एम काय असणार आहे, पेशंटचं पेन काही करून कमी झालं पाहिजे. म्हणजे माझी ड्युटी संपायच्या अगोदर पेशंटचं पेन कमी झालं पाहिजे, पेशंट शांत झोपला पाहिजे. हे माझं एम असतं ॲज अ नर्स. ठीक आहे. तर आपण बघूयात एम किंवा एक्सपेक्टेड आउटकम. एक्सपेक्टेड आउटकम म्हणजे तुम्ही जे नर्सिंग केअर त्या पेशंटला प्रोव्हाइड करणार आहे त्यातून तुम्हाला एक्सपेक्टेड आउटकम काय मिळवायचं आहे ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. एक्सपेक्टेड आउटकम. आता एक्सपेक्टेड आउटकममध्ये किंवा गोलमध्ये 2 प्रकारचे गोल असतात. एक असतं शॉर्ट टर्म गोल, दुसरा असतं लॉंग टर्म गोल. ठीक आहे. गोलमध्ये आता शॉर्ट टर्म म्हणजे जे फक्त कमी ड्युरेशनसाठी असतं. म्हणजे साधारणतः समजा माझी ड्युटी आहे, मी क्लिनिकल पोस्टिंगला गेलो 9 वाजता. ठीक आहे. आता 9 ते 12 माझं काय आहे, क्लिनिकल पोस्टिंग आहे 9 ते 12. मग मी 3 तासामध्ये काय करणार आहे, पेशंटला केअर प्रोव्हाइड करणार आहे, पेशंटचं पेन कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. ते झालं तुमचं शॉर्ट टर्म गोल. तुमची एकदा ड्युटी संपली, ठीक आहे, तर तुमचं काम संपलं. पण ज्यावेळेस लॉंग टर्म गोल असतं, लॉंग टर्म गोलमध्ये काय होतं, कधी कधी पेशंटला समजा सर्जरी झाली आहे. आता सर्जरी झाली, पेशंटला सुचर घेतले, टाके घेतलेले आहेत. अशा केसेसमध्ये पेशंटचं काय लगेच 15-20 मिनिटामध्ये 2 तासामध्ये पेन कमी होणार नाही. कारण ते कमीत कमी पेन जोपर्यंत टाके निघत नाही तोपर्यंत पेन चालूच राहणार आहे. त्यानंतर पण पेन चालूच असतं टाक्यामधून पण. ठीक आहे. परंतु टाके निघेपर्यंत त्या ठिकाणी पेन असतं, सुचर्स निघेपर्यंत. मग हे कसं लॉंग टर्म गोल झालं. बघूयात आपण याच्यामध्ये. तर शॉर्ट टर्म गोलमध्ये पेशंट्स पेन लेवल शूड रिड्यूस विथिन 1 to 2 hour. ठीक आहे. आता शॉर्ट टर्म गोल काय, फर्स्ट प्रायोरिटी गोल काय आपलं, काही करून मला काय करायचं, मी जाईपर्यंत माझी ड्युटी संपेपर्यंत मला पेशंटचं काय करायचं, पेन कमी करायचं. झालं शॉर्ट टर्म गोल विथिन 1-2 hours. ठीक आहे. आता जर समजा पेशंटला फ्रॅक्चर वगैरे आहे, एक्झाम्पल समजा पेशंटला फ्रॅक्चर झालेला आहे किंवा दुसरंच काहीतरी डिस्कम्फर्ट पोझिशनमुळं पेशंटला पेन होते, तर अशा केसमध्ये आपण काय करतो, पेशंटला व्यवस्थित पोझिशन प्रोव्हाइड करतो आणि पेशंटला एक बँडेज त्या ठिकाणी ड्रेसिंग वगैरे करतो की पेशंटचं पेन काय होतं, कमी होऊन जातं. ठीक आहे. तर असे पेन आपण शॉर्ट टर्म गोलमध्ये कव्हर करू शकतो. परंतु माझा पेशंट अपेंडेक्टॉमी सर्जरीचा आहे, माझ्या पेशंटला तर सुचर घेतलेले आहेत मोठे. ठीक आहे. याचं पेन कमी होणार नाही. मग अशा केसेसमध्ये आपल्याला लॉंग टर्म गोल पण प्लॅन करावा लागतो. ठीक आहे. तर लॉंग टर्म गोल काय आहे ते बघूयात. तर लॉंग टर्म गोलमध्ये आपण पेशंट्स पेन शूड रिड्यूस फ्रॉम मॉडरेट टू माइल्ड ऑर पेशंट शूड बी पेन फ्री. ठीक आहे. आता लॉंग टर्म गोलमध्ये काय असतं की पेशंटचं जे पेन आहे ते कमी झालं पाहिजे. तर माझ्या पेशंटला पेन किती होतं, मॉडरेट पेन होतं. ठीक आहे, मॉडरेट पेन होतं. तर मी काय करणार, माझ्या पेशंटचं मॉडरेट पेन त्या ठिकाणी कमी करून काय करणार आहे, माइल्ड करणार आहे. माइल्ड म्हणजे काहीच नाही, नसल्यातच जमा असतं ते माइल्ड पेन. ठीक आहे. 0 पण म्हणता येणार नाही, पण नसल्याच जमा असतं. दे कॅन टॉलरेट. ठीक आहे. तर पेशंट पेन शूड रिड्यूस फ्रॉम मॉडरेट टू माइल्ड पेन और पेशंट शूड बी पेन फ्री. किंवा जर ते शक्य होत असेल तर 1-2 दिवसामध्ये पेशंटचं पेन पूर्णपणे नष्ट झालं पाहिजे, पूर्णपणे कमी झालं पाहिजे. हे आपलं काय लॉंग टर्म गोल असतं. ठीक आहे. आता हे जे माझे गोल्स आहेत, हे गोल्स मला काय करायचे आहेत, अचीव करायचे आहेत, मला ते साध्य करायचे आहेत. मी ते गोल साध्य करण्यासाठी काय करणार, नर्सिंग केअर प्रोव्हाइड करणार, पेशंटला अलग अलग नर्सिंग इंटरव्हेन्शन्स देणार. ठीक आहे. आता ते कोणकोणते इंटरव्हेन्शन्स असतात, इंटरव्हेन्शन्स म्हणजे आपण कोणकोणत्या गोष्टी त्या पेशंटला प्लॅन करतो जेणेकरून पेशंटचं पेन कमी होईल ते आपण बघूयात. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे इंटरव्हेन्शन्स. तर इंटरव्हेन्शन्समध्ये आपण बघूयात. एक मिनटं, नेक्स्ट इमेज आहे. ठीक आहे. आता इंटरव्हेन्शनमध्ये आपण बघूयात. इंटरव्हेन्शन्समध्ये फर्स्ट इंटरव्हेन्शन काय देणार तुम्ही पेशंटला. ठीक आहे. इंटरव्हेन्शनमध्ये काय करणार तुम्ही, पहिल्यांदा असेस द जनरल कंडिशन ऑफ द पेशंट. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करणार, पेशंट दिसलाय तुमच्याकडे, पेशंट आलाय. ठीक आहे. किंवा पेशंटकडे तुम्ही गेलात, तुम्हाला दिसतंय पेशंट काय झालाय,
पेशंटला पेन आहे, पेशंट डिस्कम्फर्ट आहे, ठीक आहे. अशा केसमध्ये काय करणार, असेस द जनरल कंडिशन ऑफ पेशंट, पेशंटची जनरल कंडिशन असेस करणार, जनरल हेल्थ कंडिशन, पेशंटला काय झालं आहे, ठीक आहे. एक जस्ट ओव्हरलुक त्या पेशंटकडे बघणार आपण, त्याला असेस करणार जस्ट काय झालं आहे, पेशंट ॲडमिट कधी आहे, काय नाव, गाव, एज, जेंडर, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी बघणार. असेस द जनरल कंडिशन्स, पेशंटला किती पेन आहे, काय आहे, त्या ठिकाणी तुम्ही असेस करणार, बघणार ते पेन, ठीक आहे. लेवल पेन स्केलनं पेन असेस करणार, ठीक आहे. व्हायटल्स वगैरे त्या ठिकाणी घेणार. असेस द जनरल कंडिशन ऑफ पेशंट्स. त्यानंतर आता हे जी गोष्ट आहेत, इंटरव्हेन्शन्स, इम्प्लिमेंटेशन आणि रॅशनल, ह्या तिन्ही आपण साईड बाय साईड या ठिकाणी आता डिस्कस करणार आहोत. म्हणजे तिन्ही पॉईंट्स महत्त्वाचे आहेत, सोबत डिस्कस केले तुम्हाला लवकर समजतील. आता इंटरव्हेन्शन्समध्ये आपण काय करतो, कोणकोणत्या गोष्टी प्लॅन करतो ते लिहितो. त्यानंतर आहे इम्प्लिमेंटेशन्स. इम्प्लिमेंटेशन म्हणजे तुम्ही ती गोष्ट कशी केली, किंवा त्या गोष्टीमध्ये तुम्ही काय काय गोष्टी केल्या, ठीक आहे, किंवा कोणकोणते इंटरव्हेन्शन्स पेशंटला प्रोव्हाइड केले ते इम्प्लिमेंटेशनमध्ये आले. आणि रॅशनलमध्ये काय असतं की ते तुम्ही का प्रोव्हाइड केलं, त्याचं रिझन असतं. रॅशनल म्हणजे काय, रिझन असतं, तुम्ही का दिलं ते पेशंटला, ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलं असेस द जनरल कंडिशन ऑफ पेशंट. पेशंटची आपण जनरल कंडिशन असेस केली, पेशंट कसा आहे, काय आहे, आपल्याला काय करायचं, असेस करायचे. तुम्ही काय केलं इम्प्लिमेंटेशनमध्ये, पेशंट्स हेल्थ कंडिशन असेस्ड, ठीक आहे, त्याची हेल्थ कंडिशन आपण असेस केली ॲज पेशंट हॅव्हिंग अपेंडेक्टॉमी सर्जरी. तुम्हाला असं आढळून आलं की पेशंटला काय आहे, अपेंडेक्टॉमी सर्जरी झालेली आहे पेशंटला 1 तासापूर्वीच, ठीक आहे. आता पेशंट पोस्ट ऑपमधून काय झालेलं आहे, रिकव्हरी रूममधून सर्जिकल वॉर्डमध्ये शिफ्ट केलेलं आहे तुमच्या वॉर्डमध्ये, ठीक आहे. तर पेशंटला काय झाली, सर्जरी झालेली आहे, तुम्ही काय केलं, असेस केलं, बघितलं. त्यानंतर रॅशनल, ठीक आहे. तर का असेस करायचं, का करायचं, कारण टू नो द पेशंट्स हेल्थ स्टेटस टू प्लॅन द नर्सिंग इंटरव्हेन्शन्स, ठीक आहे. पेशंटचं हेल्थ स्टेटस का आपल्याला एकदा समजलं की आपण काय करू शकतो, त्या पेशंटला नर्सिंग इंटरव्हेन्शन्स आपण त्या ठिकाणी प्लॅन करू शकतो. मग नर्सिंग इंटरव्हेन्शन्स प्लॅन करण्यासाठी आपलं काय करणं गरजेचं आहे, पहिल्यांदा पेशंटची हेल्थ कंडिशन असेस करणं गरजेचं आहे, ठीक आहे. अशा प्रकारे झाले तुमचा पहिला पॉईंट. आता नेक्स्ट पॉईंट, हा जो पहिला पॉईंट आहे हा प्रत्येक पेशंटमध्ये येणार. तुम्ही कुठलं पण डायग्नोसिस करा त्याच्यामध्ये तुम्हाला हा पॉईंट येणार, फक्त तुम्ही शब्द खालीवरी करू शकता त्याच्यामध्ये, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे रिव्ह्यू ऑपरेटिव्ह अँड पोस्ट ऑपरेटिव्ह रेकॉर्ड्स, ठीक आहे. आता नेक्स्ट आपली स्टेप काय आहे त्याच्यामध्ये, समजा तुमचा अपेंडेक्टॉमीचा पेशंट हा सर्जरीच्या वॉर्डमध्ये शिफ्ट केला आहे आफ्टर ऑपरेशन झाल्यानंतर तुम्ही शिफ्ट केला आणि तुमच्याकडे पेशंटची ओव्हर आली किंवा पेशंट तुमच्याकडे आला, तर अशा केसमध्ये तुम्ही नेक्स्ट इंटरव्हेन्शन काय देणार, बघणार रिव्ह्यू द ऑपरेटिव्ह अँड पोस्ट ऑपरेटिव्ह रेकॉर्ड. पेशंटची ऑपरेटिव्ह रेकॉर्ड्स म्हणजे ऑपरेटिव्ह नोट्स असतात, ठीक आहे. जे ऑपरेशन थिएटरमध्ये कशा प्रकारे पेशंट आत आला, काय केलं, किती वाजता पेशंट इन टाईम, आउट टाईम, त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ऑपरेटिव्ह नोट्समध्ये असतात, ठीक आहे. तर ते बघणं गरजेचं आहे की पेशंटला काय सर्जरी केली, स्टेप बाय स्टेप त्या सर्जरी त्या ठिकाणी लिहिल्या असतात. स्टार्टिंगपासून इन्सिजन घेतला, क्लिनिंग केलं, ठीक आहे. त्यानंतर इन्सिजन घेतलं, इन्सिजन झाल्यानंतर आत सबक्यूट डिवायडेशन करत डिसेक्शन करत आत गेलो. त्यानंतर इंटेस्टाईनमधून तो अपेंडिक्स सेपरेट काढल्यानंतर त्याला क्लॅम्प केल्यानंतर कट केलं आणि बाकी सुचर घेऊन त्या ठिकाणी सुचर काय केले, सबक्यूट वगैरे घेऊन नंतर काय केले, क्लोज करून टाकले, ठीक आहे, आणि ड्रेसिंग केली. अशा प्रकारे ते नोट्स असतात, ऑपरेटिव्ह नोट्स असतात. तर त्यानंतर पेशंटला मेडिसिन काय काय दिलं वगैरे किंवा पोस्ट ऑफ नोट्समध्ये त्या ठिकाणी टाकलेलं असतं, पोस्ट ऑफ नोट्स किंवा पोस्ट ऑफ मेडिकेशन्समध्ये टाकलेलं असतं की ड्रग्ज हे त्या पेशंटला काय करायचे, 2 आवरली 3 आवरली काय करायचे, मॉनिटरिंग वगैरे करायचे, त्या ठिकाणी लिहिलेलं असतं पोस्ट ऑफ ऑर्डर्समध्ये. ते आपण काय करायचं ऑपरेटिव्ह नोट्समध्ये बघायला सांगितलेलं आहे, ठीक आहे. आता इंटरव्हेन्शन्स म्हणजे काय करणार, मी प्लॅनिंग काय करणार, इंटरव्हेन्शन्समध्ये काय थोडक्यात प्लॅनिंग असते, ठीक आहे. मी प्लॅनिंग काय करणार, ऑपरेटिव्ह नोट्स काय करणार, असेच करणार. तर मी काय केलं, इम्प्लिमेंटेशनमध्ये मी काय केलं, ती प्लॅनिंग इम्प्लिमेंट केली का बघूयात, ठीक आहे. सो रिव्ह्यूड ऑपरेटिव्ह नोट्स अँड पोस्ट ऑपरेटिव्ह रेकॉर्ड्स, ठीक आहे. तर मी काय केलं, मग हे जे प्लॅन केलं तर मी ऑपरेटिव्ह नोट्स बघण्याचा, तो नोट्स बघितल्या, पेशंटचं सगळं सर्जरी कशी झाली, काय झाली सगळं बघितलं. पोस्ट ऑपरेटिव्ह ऑर्डर्स पेशंटला काय काय दिलेलं आहे ते त्या ठिकाणी बघितलं, ठीक आहे. आता हे का बघायचं, ह्या पोस्ट ऑपरेटिव्ह ऑर्डर्स किंवा रेकॉर्ड्स का बघायचे असतात, त्याचं रिझन्स पुढे आपण रॅशनलमध्ये दिलेलं आहे. टू नो द टाईप्स ऑफ सर्जरी, इम्प्लांट्स, मेडिकेशन्स, टाईप ऑफ ॲनास्थेशिया गिवन, ठीक आहे. हे कशामुळं करायचं, कारण आपल्याला समजतं की नेमकं पेशंटला काय झालेलं आहे, पेशंटला सर्जरी कोणती केलेली आहे वॉर्डमध्ये, टाईप्स ऑफ सर्जरी ओपन आहे, कंटॅमिनेटेड आहे, ठीक आहे. टाईप्स ऑफ सर्जरी असतील, लॅप्रोस्कोपिक सर्जरी आहे, ते केली आहे का ते बघायचं. त्यानंतर इम्प्लांट, पेशंटला एखादं इम्प्लांट वगैरे टाकलेला आहे का. कधी पेशंटला लॅप्रोटॉमी झालेली असते किंवा पेशंटची हर्निया सर्जरी झाली असते, त्यामध्ये आपण मेश वगैरे टाकत असतो, किंवा ऑर्थोपेडिक सर्जरी असते त्याच्यामध्ये आपण पेशंटला एखादं नेलिंग वगैरे केली असते, नेलिंग प्लेटिंग किंवा रॉड वगैरे काहीतरी इम्प्लांट त्यासाठी टाकलेलं असतं, तर ते टाकलं का बघायचं ऑपरेटिव्ह नोट्समध्ये. मेडिकेशन्स पेशंटला काय काय गेलेले आहेत ऑपरेशन थिएटरमध्ये, ड्युरिंग प्रोसिजर्स काय काय गेलेलं आहे. टाईप्स ऑफ ॲनास्थेशिया, पेशंटला कुठला ॲनास्थेशिया दिला होता, स्पायनल होता, GA ॲनास्थेशिया होता, जनरल ॲनास्थेशिया होता, किंवा लोकल ॲनास्थेशिया होता, किंवा नर्व ब्लॉक केलं होतं, ते बघायचं आहे, ठीक आहे.
तर या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी आपण काय करतो, त्याचं ऑपरेटिंग नोट्स चेक करतो. आता नेक्स्ट थर्ड पॉईंट आहे. आपल्याकडे तसे खूप सारे पॉईंट्स आहेत, लवकर व्हिडिओ कव्हर करण्यासाठी मी शक्यतो पटपट घेतो. ठीक आहे. तर असेच द लेवल ऑफ पेन एव्हरी 2 आवरली. आता नेक्स्ट इंटरव्हेन्शन काय करायचं आहे आपल्याला, इंटरव्हेन्शन म्हणजे प्लॅनिंग काय आहे, पेशंटचं पेन 2 आवरली काय करायचं चेक करायचं, म्हणजे न्यूमेरिकल पेन स्केल 2 आवरला आपल्या ठिकाणी वापरायची, नेमकं पेशंटचं पेन कमी होते का बघण्यासाठी. ठीक आहे. सारखं जास्त पेशंट जवळ जायचं नाही की झालं कमी पेशंट डिस्टर्ब होऊन जातो. ठीक आहे, असं नाही करायचं. तर एवढी 2 आवरली ॲटलिस्ट तुम्ही त्या ठिकाणी पेन स्केल पेशंटचा पेन स्कोर असेस करायचा. सो इम्प्लिमेंटेशनमध्ये मी काय केलं मग, पेशंट्स लेवल ऑफ पेन असेस्ड ॲज पेशंट हॅव्हिंग मॉडरेट पेन, न्यूमेरिकल पेन स्केल स्कोर इज 7 आउट ऑफ 10. ठीक आहे, 7, 6, 5 जो असेल तो, ठीक आहे, मॉडरेटमधला. आणि जर सिव्हिअर असेल तर सिव्हिअरमध्ये 8, 9, 10 त्या ठिकाणी सिव्हिअरमध्ये येतं. तर पेशंटचा पेन स्कोर किती आहे, 7 आहे. ते आपण काय केलं त्या ठिकाणी असेस केला, बघितला. आता हे का बघायचा, रॅशनलमध्ये रिझन आहे पुढे का बघायचा, टू नो द पेन स्केल स्कोर किंवा पेशंटचा पेन लेवल किती आहे ते चेक करण्यासाठी त्या ठिकाणी आपण काय केली, न्यूमेरिकल पेन स्केल वापरली किंवा पेशंटचं पेन 2 आवरली त्या ठिकाणी असेस केलं. सोबतच टाईप्स ऑफ पेन, पेशंटचं पेन कशा प्रकारचं आहे, इंटेन्सिटी कशी आहे त्या पेनची, तीव्र आहे का, थोडं कमी आहे का पेन, लोकेशन आहे कुठं पेन होतं पेशंटला ते बघितलेलं आहे किंवा ते बघण्यासाठी आपण काय केलेलं आहे, पेशंटचं पेन लेवल असेस केलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट आहे प्रोव्हाइड कम्फर्ट अँड कम्फर्ट डिव्हाइसेस. ठीक आहे. आता नेक्स्ट म्हणजे काय, पेशंटला प्लॅन काय केला की पेशंटला कम्फर्ट प्रोव्हाइड करण्याचा प्लॅन केला. आता इम्प्लिमेंटेशनमध्ये मी काय करणार, पेशंटला कम्फर्ट पोझिशन ॲज सुपाईन पोझिशन प्रोव्हाइडेड. आता पेशंटची सर्जरी झालेली आहे अपेंडिक्सची. ठीक आहे, मी काय करणार, पेशंटला सुपाईन पोझिशन देणार. ठीक आहे, किंवा सुपाईन पोझिशन त्या ठिकाणी पेशंटला प्रोव्हाइड केलेले आहे. कम्फर्ट पोझिशन अँड डिव्हाइसेस रिड्यूस द पेन अँड प्रोव्हाइड कम्फर्ट टू द पेशंट. तर रॅशनलमध्ये रिझन काय आहे कम्फर्ट पोझिशन देण्याचं, कम्फर्ट पोझिशन दिल्यामुळं काय होतं, पेशंटचं पेन लेवल कमी होते, पेशंटला थोडंसं बरं वाटतं, रिलॅक्स वाटतं आणि पेशंटचं काय होतं, पेन कमी होतं, त्यामुळे कम्फर्ट पोझिशन पेशंटला प्रोव्हाइड केली. आता नेक्स्ट पॉईंट आहे याच्यामध्ये, नेक्स्ट आहे टू रिड्यूस लेवल ऑफ एन्झायटी, फिअर, स्ट्रेस अँड डिस्कम्फर्ट रिलेटेड टू द सर्जिकल इंटरव्हेन्शन्स. ठीक आहे. आता पेशंट घाबरलेला असतो, पेशंटला वाटतं आपली सर्जरी व्यवस्थित सक्सेसफुल झाली का नाही झाली, हे पेशंट टेन्शनमध्ये असतो, जस्ट पेशंट ॲनेस्थेशियामधून बाहेर पडलेला असतो, पेशंटला समजत नसतं तेवढं प्रॉपर त्याची सिस्टीम फंक्शन करत नसते. अशा केसमध्ये पेशंटला फिअर असते, अँझायटी असते, स्ट्रेस पण असतो पेशंटला किंवा डिस्कम्फर्ट पेशंटला वाटत असतं. ठीक आहे. मग अशा केसमध्ये आपण आता मी काय केलं मग इम्प्लिमेंटेशनमध्ये काय केलं, पेशंट्स फिअर अँझायटी रिड्यूस्ड बाय प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन रिलेटेड टू नॉर्मल टिश्यू रिपेअरिंग मेकॅनिझम. ठीक आहे. मग मी काय केलं, पेशंटची फिअर अँझायटी स्ट्रेस कमी करण्यासाठी, डिस्कम्फर्ट कमी करण्यासाठी मी काय केलं, पेशंटला इन्फॉर्मेशन दिली की पेशंटला सांगितलं की बाबा, दादा, काका, हे जे तुमचं पेन आहे हे कशामुळं आहे, थोडंसं तुम्ही घाबरल्यासारखं झालं त्याच्यामुळे होते, घाबरायची गरज नाही, तुमचं जे पेन आहे ते पूर्णपणे थोड्या एक 10-15 मिनिटामध्ये कमी होऊन जाईल. मी तुम्हाला आता हे औषध दिलं आहे ना, त्याच्यामुळे तुमचं पेन कमी होतं. ठीक आहे. हे सलाईन चालू आहे, ते सलाईनमुळे तुमचं पेन कमी होईल. असं पेशंटला त्या ठिकाणी सायकोलॉजिकल सपोर्ट वगैरे देण्याची गरज असते, त्या पेशंटला त्या ठिकाणी इमोशनल सपोर्ट द्यायची गरज असते, जेणेकरून पेशंटची फिअर अँझायटी कमी होईल आणि पेशंट स्ट्रेस घ्यायचं कमी करेल आणि पेशंटचं डिस्कम्फर्ट वगैरे झालेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही इन्फॉर्मेशन द्यायची. प्लस जी सर्जरी झालेली आहे त्या सर्जरीबद्दल थोडक्यात पेशंटला सांगायचं, जास्त पण पेशंटला सांगायचं नाही. डीपमध्ये तुम्ही एकदम AK-47 चालू केली पेशंटसमोर, सगळं धडधड सांगायला चालू केलं, तेच चालणार नाही, पेशंट घाबरून जाईल जास्तच. ठीक आहे. त्यामुळे जे कामाचं आहे तेच पेशंटला सांगायचं. भलेही त्या ठिकाणी पेशंटची सर्जरी सक्सेसफुल झाली नसेल तरी देखील पेशंटला सांगायचं नाही की तुझी सर्जरी सक्सेसफुल झाली नाही म्हणून. तुम्ही रिलेटिव्हला सांगा, पेशंटला सांगू नका काय. ठीक आहे. पेशंटला काय सांगायचं की तुमची सर्जरी सक्सेसफुल झालेली आहे किंवा सर्जरी चांगली केलेली आहे, त्या ठिकाणी जे काही तुमचा अपेंडिक्स होता तो काढून टाकलेला आहे, आता तुम्हाला घाबरायची गरज नाही. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी पेशंटला बोलायचं. प्लस जे नॉर्मल टिश्यू मेकॅनिझम असतं, रिपेअरिंग मेकॅनिझम असतं बॉडीचं, आपल्या बॉडीचं, तर ते पेशंटला सांगणं गरजेचं आहे की बघा, पहिले 4-5 तासामध्ये ज्यावेळेस आपण टिश्यू डॅमेज होतात त्यावेळेस ते रिपेअर करण्यासाठी त्या ठिकाणी पेन होतं, स्वेलिंग, इन्फ्लामेशन, रेडनेस वगैरे त्या ठिकाणी येत असतो, हे कॉमन आहे काका, दादा, बाबा. ठीक आहे, असं बोलायचं. तर अशा प्रकारे हे मेकॅनिझम त्या पेशंटला एक्सप्लेन मी त्या ठिकाणी केलेलं आहे. आता हे का करायचं एक्सप्लेन, सो फिअर अँड अँझायटी स्ट्रेस विल इन्क्रीज पेशंट लेवल ऑफ पेन अँड इट प्रोव्हाइड डिस्कम्फर्ट टू द पेशंट्स. आता पेशंटला जर फिअर अँझायटी स्ट्रेस वगैरे असेल तर काय होणार आहे, पेशंटचं पेन कमी होण्यापेक्षा जास्तच वाढणार आहे. म्हणून मी काय केलं, पेशंटला फिअर अँझायटी कमी करण्याचा प्रयत्न केला. हे झालं आपलं 5वं इंटरव्हेन्शन्स. त्यानंतर 6 नंबरचं इंटरव्हेन्शन्स आहे मॉनिटर व्हायटल्स. ठीक आहे. पेशंटचे व्हायटल्स मॉनिटर करायचे व्हायटल्स. त्याच्यामध्ये पेशंट्स व्हायटल्स मॉनिटर्ड ॲज टेम्परेचर पेशंटचं 99 डिग्री फॅरनहाईट आलं, पल्स रेट 94 बीट्स पर मिनिट आला,
रिस्पिरेटरी रेट्स 24 ब्रीथ्स पर मिनिट आले. ब्लड प्रेशर मॉनिटर केला 136/92 आला. आता हे कशामुळे मॉनिटर करायचं, कारण ह्याच्यावरती आपल्याला वॉर्निंग साईन समजते की नेमकं पेशंटला काय झालं आहे. कारण पोस्ट ऑपरेटिव्ह पेशंटचं तर 15-15 मिनिटाला आपण पहिले 2 तास काय करतो, मॉनिटरिंग करत असतो कंटिन्युअस 15-15 मिनिटसाठी व्हायटल्स मॉनिटर करत असतो. कारण त्या ठिकाणी ब्लिडिंग वगैरे होते का, काय होते, सर्जरी व्यवस्थित होते का, पेशंटचा BP वगैरे कमी जास्त होतोय, काय होतोय, पेशंटला हायपर सेन्सिटिव्ह रिॲक्शन वगैरे डेव्हलप होते का, किंवा रिॲक्शन वगैरे फॉर्मेशन होते का, या सगळ्या गोष्टी, सेप्टिसिमिया वगैरे झाला आहे का, किंवा काही गोष्टी, बऱ्याच गोष्टी असतात जे ऑपरेटिव्ह नोट्स असतात त्यात जे दिलेलं असतात की 15 मिनिटाला किंवा अर्धा तासाला तुम्ही काय करा, व्हायटल्स मॉनिटर करा. तर ते त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे, ते बघणं गरजेचं आहे. सो व्हायटल्स काय मॉनिटर करायचे, टू चेंज इन व्हायटल्स इंडिकेट एलिव्हेटेड पेन अँड डिस्कम्फर्ट. जर पेशंटचे समजा पल्स रेट वाढले, रिस्पिरेटरी रेट वाढले, पेशंटचा BP वाढला, स्वेटिंग आली पेशंटला जास्त, तर अशा केसमध्ये काय होतं, पेशंटचा पेन जास्त झाला असं आपल्याला समजतं. म्हणून आपण काय करायचे, व्हायटल्स मॉनिटर करायचे. आता जे पेशंट समजा अनकॉन्शियस असतात, त्यांना तेवढं सेमी कॉन्शियस किंवा अनकॉन्शियस असतात, अशा पेशंटला समजत नसतं जास्त, ठीक आहे, ते पूर्णपणे कॉन्शियस नसल्यामुळं अशा पेशंटमध्ये त्याच्या व्हायटल्सनुसारच आपल्याला समजतं की पेशंटमध्ये काहीतरी गडबड व्हायला लागली, ठीक आहे. तर हे झालं व्हायटल मॉनिटरिंग. त्यानंतर नेक्स्ट 7 नंबरचा पॉईंट आहे, प्रोव्हाइड पोझिशनिंग टू द पेशंट ॲज पर इंडिकेटेड. ठीक आहे. आता नेक्स्ट प्लॅन काय करायचा, पेशंटला पोझिशन प्रोव्हाइड करायची. आता पोझिशन कशी देणार, जर समजा पेशंटला पोटाला सर्जरी झाली, अबडॉमेनला सर्जरी झालेली आहे, तर अशा केसमध्ये आपण पेशंटला पोर्न पोझिशन देऊ शकत नाही, ठीक आहे, किंवा सेमी फाउलरस वगैरे किंवा फाउलरस पोझिशन आपण देऊ शकत नाही, कारण पोटावरती प्रेशर पडेल. मग अशा केसमध्ये आपण पेशंटला काय करतो, सुपाइन पोझिशन प्रोव्हाइड करतो आणि पेशंटची डोक्याच्या खालची उशी असते ती उशी आपण काढून टाकतो. कारण ज्यावेळेस पेशंटला जी वगैरे दिलेला असतो, अशा केसमध्ये जर पेशंटची डोक्याची उशी ठेवली तर काय होतं, पेशंटला हेडेक वगैरे डेव्हलप होतो, त्यामुळे आपण किंवा वॉमिटिंग वगैरे येते. तर अशा केसमध्ये आपण काय करतो, पेशंटच्या डोक्याच्या खालची उशी काढून पेशंट एकदम फ्लॅट सुपाइन पोझिशन प्रोव्हाइड करतो, ठीक आहे, प्रोव्हाइड पोझिशनिंग. त्यानंतर पोझिशनिंग विल हेल्प टू रिड्यूस द पेन. पोझिशनिंग काय करते, पेशंटचं पेन रिड्यूस करते, मसल टेन्शन रिड्यूस करून, ठीक आहे, आणि डिस्कम्फर्ट पेशंटचं कमी करते, सुपाइन पोझिशन असेल किंवा जो कुठली पोझिशन असेल कम्फर्ट पोझिशन दिल्याच्यानंतर, ठीक आहे. अशा प्रकारे हे सगळे पॉईंट्स आहेत, तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, ठीक आहे. आता अशा प्रकारे मी फुल स्क्रीन केलेलं आहे, तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता याचे. ठीक आहे. नेक्स्ट इंटरव्हेन्शन्स याच्यामध्ये दिलेले आहेत नर्सिंग इंटरव्हेन्शनमध्ये. नेक्स्ट 8 नंबर आहे, इनकरेज यूज ऑफ रिलॅक्सेशन टेक्निक. ठीक आहे, रिलॅक्सेशन टेक्निक्स जे असतात त्या ठिकाणी अप्लाय करायचे पेशंटवरती, जेणेकरून पेशंटचं पेन कमी होईल. ठीक आहे. आता मी काय केलं पेशंट रिलॅक्शनमध्ये, माइंड डायव्हर्जन थेरपी पेशंटला प्रोव्हाइड केली, की पेशंटचं माइंड काय केलं, मी डायव्हर्ट केलं, की पेशंटशी गप्पा मारल्या, तुम्हाला किती मुलं आहेत, ठीक आहे, काय करतात, तुमचं बालपण कसं गेलं. आता पेशंट जर वयस्कर असेल, आजोबा असतील, तर तुम्ही आजोबांशी अशा गप्पा करू शकतात, ठीक आहे, की काय चाललं आहे, कसं आहे, बरं आहे का, नाश्ता काय करता, मग तुम्ही जॉब काय करता, किती वर्षापासून तो जॉब करत होता, आता काय करता, रिटायरमेंट असेल तर मग रिटायर कधी झालात, काय झाला, जॉब कसा होता, बाकी फॅमिली कशी आहे, गाव कोणतं आहे. अशा गप्पा तुम्ही पेशंटशी मारू शकता माइंड डायव्हर्जन करण्यासाठी. त्यानंतर ॲज म्युझिक थेरपी वगैरे आपण पेशंटला प्रोव्हाइड करू शकतो. त्यानंतर सिस्टमॅटिक डिसेन्सिटायझेशन वगैरे आहे, डीप ब्रिथिंग एक्सरसाइज वगैरे आहे. जर पेशंट ह्या गोष्टी करू शकत असेल तर आपण पेशंटला डीप ब्रिथिंग वगैरे करू शकतो, ठीक आहे. परंतु जसं पेशंटला समजा सर्जरी झाली, इंटेस्टाईनला पोटामध्ये काहीतरी अबडॉमेनला सर्जरी झाली, लॅप्रोटॉमी वगैरे झाली पेशंटला, किंवा चेस्टमध्ये काहीतरी पेशंटला सर्जरी झाली, आणि अशा केसमध्ये तुम्ही पेशंटला डीप ब्रिथिंग एक्सरसाइज द्यायला लावा लागली तर ते चालणार नाही, कारण पेशंटचे सुचर्स वगैरे घेतले असतात ते तुटू शकतात, ठीक आहे, मध्ये इम्प्लांट वगैरे लावलं जा इकडं तिकडं शिफ्ट होऊ शकतं. त्यामुळं ते डिपेंडिंग अपॉन पेशंटची सिच्युएशन किंवा पेशंट काय आहे, कंडिशन काय आहे, पेशंटचं हेल्थ स्टेटस काय आहे, त्यानुसार तुम्ही काय करायचे आहेत, ही जी इंटरव्हेन्शन्स आहेत ते प्लॅन करायचे आहेत पेशंटला द्यायचे आहेत, ठीक आहे. आता रॅशनल आहे, तुम्ही रिलॅक्सेशन थेरपी का द्यायची, कारण रिलॅक्सेशन थेरपी काय करते, पेशंटचं इमोशनल टेन्शन आणि मसल टेन्शन काय करते, कमी करते, आणि पेशंटचं माइंड डायव्हर्ट करून काय होतं, पेन कमी होतं, ठीक आहे. अशा प्रकारे आहे. त्यानंतर 9 नंबर आहे, 9 नंबरची इंटरव्हेन्शन किंवा प्लॅनिंग आहे, याच्यामध्ये ॲडमिनिस्टर्ड मेडिकेशन्स ॲज पर इंडिकेटेड किंवा ॲज पर प्रिस्क्रिप्शन, ठीक आहे. जसं प्रिस्क्रिप्शन डॉक्टर्सनी दिलेलं असेल त्यानुसार तुम्ही पोस्ट ऑफ ऑर्डरनुसार काय करायचं आहे, किंवा प्रिस्क्रिप्शननुसार काय करायचं, तुम्ही मेडिकेशन त्या पेशंटला द्यायचं आहे. जसं की इंजेक्शन ट्रायमॅडॉल 50 to 100 मिलीग्राम गिवन, ठीक आहे. आता 50 to 100 त्याचा डोस असतो, डिपेंडिंग अपॉन पेशंट, ठीक आहे, हाईट, वेट, बॉडी, वजन त्यानुसार ठरलं असतं ते. तर पेशंटला मी काय केलं, इंजेक्शन ट्रायमॅडॉल दिला. हे तुम्हाला फक्त एक एक्झाम्पल म्हणून त्या ठिकाणी दिलेलं आहे, तुम्ही हेच पेशंटला इंजेक्शन बघून शोधून देऊ नका, ठीक आहे. जस्ट एक्झाम्पल दिलेलं आहे मी तुम्हाला समजण्यासाठी. ते इंजेक्शन ट्रायमॅडॉल समजा मी दिलं पेशंटला, इट रिड्युसेस लेवल ऑफ पेन. इंजेक्शन काय करतं, पेशंटचं पेन रिड्यूस करतं, ॲनाल्जेसिक्स आहे, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे 10 नंबरचा पॉईंट, प्रोव्हाइड
ॲडिक्युएट रेस्ट अँड स्लीप. पेशंटला काय करायचं, तुम्ही ॲडिक्युएट रेस्ट अँड स्लीप प्रोव्हाइड करायची. आता मी काय केलं पेशंटला बघू. सो ॲडवाईस टू टेक ॲडिक्युएट रेस्ट अँड स्लीप. मी पेशंटला सांगितलं की काका, दादा, बाबा, तुम्ही काय करा, व्यवस्थित आरामशीर झोप घ्या. ठीक आहे, तुमचा आता हळूहळू पेन कमी होईल. मी तुम्हाला मेडिसिन दिलेले आहेत. ठीक आहे, तुम्ही आता आराम करा. मी लाईट वगैरे बंद करतो किंवा मी लाईट वगैरे बंद करते, खिडकी फॅन वगैरे सगळं सायलेंट वातावरण तयार करते. तुम्ही काय करा, झोपा. ठीक आहे, अशा प्रकारे पेशंटला बोलायचं. त्यानंतर रॅशनलमध्ये काय, ॲडिक्युएट रेस्ट अँड स्लीप विल हेल्प्स टू टिश्यू रिपेअर. ठीक आहे, जर तुम्ही त्यांना ॲडिक्युएट स्लीप आणि रेस्ट प्रोव्हाइड केली तरच काय होतं, पेशंटची टिश्यू रिपेअर आणि टिश्यू ग्रोथ चांगली होते. त्यामुळे तुम्ही काय करायची, त्यांना रेस्ट स्लीप प्रोव्हाइड करायची, कारण पेशंटची सर्जरी झालेली आहे, टिश्यू डॅमेज झालेली आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रोव्हाइड ॲडिक्युएट डाएट अँड फ्लूइड इंटेक ॲज पर ऑर्डर. आता पेशंटला ॲडिक्युएट डाएट आणि फ्लूइड इंटेक देण्याचा प्लॅन करायचा आहे. तर मी काय काय केलं बघूयात. 11 नंबरचा पॉईंट, प्रोटीन रिच डाएट अँड फ्लूइड गिवन टू द पेशंट. तुम्ही लगेचच पेशंटला सर्जरी झाली आणि पेशंट 10 मिनिटात OTमधून बाहेर आला आहे, रिकव्हरी रूममध्ये टाकला, रिकव्हरी रूममधून गर्दी झाली, तिथं पेशंट ठेवायला जागा नाही म्हणून रिकव्हरी रूममधल्या स्टाफने पण काय केलं, 2 मिनिटामध्ये तुम्हाला बोलून घेतलं, लगेच पेशंट शिफ्ट केला. ठीक आहे, मग अशा केसमध्ये पेशंट NBMवरती असतो. मग पेशंट NBMवरती असल्यामुळे पेशंट तर डायरेक्ट खाऊ शकत नाही. मग तुम्ही डायरेक्ट पेशंटला, थोडा पेशंट शुद्धीवरती आला, कॉन्शियस झाला की तुम्ही डेथ पेशंटला धडाधड खायला दिलं, हे चालणार नाही. ठीक आहे, मग काय करायचं, ॲज पर ऑर्डर जी असेल की तुम्ही त्यानंतर 4 तास NBM ठेवा, सर्जरी झाल्यानंतर 2 तास NBM ठेवा. ठीक आहे, हे ऑर्डर असते. तर त्या ऑर्डरनुसार तुम्ही काय करायचं, स्लोली त्या ठिकाणी ॲज पर द इंडिकेशन्स किंवा पेशंट्स हेल्थ स्टेटस तुम्ही त्या पेशंटला काय करायचं, फ्लूइड आणि इलेक्ट्रोलाइट्स त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करायचा. शक्यतो सर्जरी वगैरे झाली असेल, पेशंट NBMवरती असेल, तर NBM तोडण्यासाठी आपण डायरेक्टली पेशंटला हार्ड डाएट त्या ठिकाणी देऊ शकत नाहीत. स्टार्टिंगला तुम्ही थोडंसं 1 सिप पाणी द्या, 1-2 घोट त्या ठिकाणी पेशंटला पाणी द्या, ओटे ओले करा त्याचे. त्यानंतर 2 तासांनी 2 तासांनी थोडं त्यांना जास्त पाणी द्या. त्यानंतर ज्यूस वगैरे द्या. ठीक आहे, भाताचं पेजवणे असतं ते द्या, किंवा थोडासा डाळ वगैरे थोडीशी द्या खायला. ठीक आहे, अशा प्रकारे स्लोली काय करायचं असतं, तुमचं NBM पेशंटचं ब्रेक करायचं असतं. नाही तर पेशंटला एकदम दिलं खायला तर काय होईल, पेशंटला कॉन्स्टिपेशन वगैरे होईल, पेशंटची सिस्टीम फंक्शन करणार नाही. ठीक आहे, त्यामुळे कॉम्प्लिकेशन वाढतील. तर त्यामुळं ॲज पर इंडिकेशन्स अँड पेशंट हेल्थ कंडिशन आपण ॲडिक्युएट डाएट अँड फ्लूइड इंटेक पेशंटला द्यायची. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे 12 नंबर, मेंटेन काल्म अँड क्वाईट इन्व्हायरमेंट. पेशंटच्या भोवताली काम, शांत इन्व्हायरमेंट त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचं. का करायचं, कारण पेशंटला झोप आली पाहिजे, शांत झाला पाहिजे, पेशंट रिलॅक्स झाला पाहिजे. मी काय केलं मग, लाईट स्विच ऑफ. ठीक आहे, लाईट स्विच ऑफ केली, कर्टन्स क्लोज केले, जे आपले रूमचे कर्टन्स असतात ते कर्टन्स थोडे क्लोज केले, जेणेकरून काय होईल, थोडासा अंधार पडेल. ठीक आहे, आणि व्हेंटिलेशन प्रोव्हाइड केलं. पेशंटला थोडासा फॅन वगैरे चालू केला किंवा AC वगैरे असेल तर थोडीशी ऑन केली. ठीक आहे, व्हेंटिलेशन प्रोव्हाइड केलं. आता याचं रॅशनल काय आहे, रिझन का केलं मी ते सगळं, कशामुळे करतो, कारण काल्म अँड क्वाईट इन्व्हायरमेंट इंड्यूस स्लीप अँड प्रोव्हाइड रेस्ट. शांत इन्व्हायरमेंट काय करतं, स्लीप प्रोव्हाइड करतं. त्यानंतर नेक्स्ट आहे 13 नंबरचं आहे, याच्यामध्ये प्रोव्हाइड हेल्थ एज्युकेशन. हे खूप महत्त्वाचं आहे. पेशंटला हेल्थ एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं आहे. तर मी काय हेल्थ एज्युकेशन पेशंटला दिलं ते बघूयात खाली. सो हेल्थ एज्युकेशन ऑन सर्जरी. आता जी सर्जरी पेशंटला झालेली आहे त्याच्यावरची पेशंटला हेल्थ एज्युकेशन दिलं. डिसीज कंडिशन, नेमकं अपेंडिक्स काय असतो, अपेंडिसायटिस काय असतं, त्याच्यामुळं कशा प्रकारे इन्फेक्शन होऊ शकतं, किंवा ते सेप्सिस कशा प्रकारे डेव्हलप होऊ शकतो. जर समजा मध्येच अपेंडिक्स फुटला तर पोटामध्येच इमर्जन्सीमध्ये काय होऊ शकतं, याचे कॉम्प्लिकेशन्स वगैरे असतात. मग त्याच्यामुळे तुम्हाला सर्जरी केली. मग सर्जरी कशी करतात, काय करतात, एकदम शॉर्टमध्ये आणि स्वीटमध्ये पेशंटला काय करतात, त्याच्या लँग्वेजमध्ये पेशंटला सांगायचं नाही. तर एकदम मोठे मोडिकलची टर्मिनॉलॉजी वापरायची नाही पेशंटला, मग ते समजत नाही, पेशंट गोंधळून जातो. ठीक आहे, तर ते अशा प्रकारे पेशंटला इन्फॉर्मेशन द्यायची. त्यानंतर हँड हायजीन, पेशंटला हँड हायजीनबद्दल सांगायचं, कारण पेशंटला ऑलरेडी ड्रेसिंग केलेली असते, इंटेस्टाईनला पोटावरती टाके घेतलेले आहेत, पेशंटला सुचर आहेत, ड्रेसिंग केलेले असते, आणि पेशंटला जर व्यवस्थित हायजीन वगैरे व्यवस्थित ठेवली, बॉडीच्या आपल्या क्लीन व्यवस्थित केलं तर काय होणार आहे, इन्फेक्शन त्या ठिकाणी होणार नाही, टाके व्यवस्थित कोरडे होतील. ठीक आहे, तर ते हँड हायजीन त्यांना सांगायचं. त्यानंतर डाएट एक्झरसाईज प्रोव्हाइडेड. ठीक आहे, डाएट आणि एक्झरसाईजबद्दल पण त्यांना सांगायचं की काय करा, स्लोली एक्झरसाईज करा. आता 2-4 दिवस झाले अपेंडिक्स सर्जरी होऊन, जर समजा ओपन सर्जरी असेल तर जास्त दिवस रिकव्हरीला टाईम लागतो, पण जर तुम्ही लॅप्रोस्कोपी केली असेल तर साधारणतः 3 ते 5 दिवसामध्ये पेशंट उभं राहून चालू शकतो व्यवस्थित. ठीक आहे, तर ते तुम्ही त्यांना सांगायचं त्याच्याबद्दल. त्यानंतर आता याचं रॅशनल काय आहे, इट इम्प्रूव्ज द हिलिंग अँड रिड्यूस फिअर अँड अँझायटी स्ट्रेस. आता हेल्थ एज्युकेशन दिल्यामुळे काय होतं, पेशंटची हिलिंग वाढते, पेशंटची इमोशनल पेशंट स्टेबल होतो, पेशंटचं नॉलेज वाढल्यामुळे पेशंट थोडासा कम्फर्ट होतो. ठीक आहे, त्यानंतर आहे 14 नंबरचं, रिअसेस द लेवल ऑफ पेन. आता पेशंटचं जे पेन स्केल आहे तो आपण काय करायचं, रिअसेस करायचं. आता मी खूप सारे
2 तासापासून मी त्या पेशंटचं पेन कमी करण्यासाठी झटलेलो आहे, ठीक आहे. खूप स्ट्रगल केलेलं आहे. तर पेशंटचं आपण ज्या सगळ्या गोष्टी पेशंटला दिलेल्या आहेत त्या खरंच इफेक्टिव्ह झाल्या का हे चेक करण्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, ती गोष्ट रिअसेस करायची असते. मग मी काय करणार, रिअसेस द लेवल ऑफ पेन, ठीक आहे. आता मी काय केलं, पेन रिड्यूस टू माइल्ड, ठीक आहे. आता पेशंटला मॉडरेट पेन होतं, आता मी रिअसेस केलं, पेशंटला रिअसेस केल्यापासून पेशंटचं पेन कसं झालं, कमी झालं. मला असं आढळून आलं की पेशंटचं पेन काय झालं, कमी झालं, ठीक आहे. अगोदर पेशंटला पेन 7 आउट ऑफ 10 स्कोर होता पेशंटचा. मी ज्यावेळेस नंतर 2 तासांनी पेशंटची पेन स्केल असेस केली किंवा पेशंटचं पेन असेस केलं इंटरव्हेन्शन दिल्यानंतर, त्यावेळेस मला असं आढळून आलं की पेशंटचं जे पेन आहे ते 2 आउट ऑफ 10 आहे, ठीक आहे. 2 आउट ऑफ 10 म्हणजे काय झालं, माइल्ड झालेलं आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे मी जे काही नर्सिंग इंटरव्हेन्शन्स पेशंटला प्रोव्हाइड केलेले आहेत, पेशंटची काळजी घेतलेली आहे, ती कशी झाली, इफेक्टिव्ह झालेली आहे, ठीक आहे. तर हे तुमचं कन्क्लुजन निघलं सगळ्यात शेवटी. तर आपण बघूयात शेवटी कन्क्लुजन काय आहे याच्यामध्ये, किंवा याचं इव्हॉल्युशन काय आहे, ठीक आहे. आता हे आहे इव्हॉल्युशन. आता इव्हॉल्युशनमध्ये आपण लिहायचं असतं की तुमचं जे गोल आहे, तुम्ही जे प्लॅनिंग केलं तर तो प्लॅन सक्सेसफुल झाला का नाही, हे तुम्ही इव्हॉल्युशनमध्ये लिहायचं असतं. आता याच्यात काय येणार, इव्हॉल्युशनमध्ये पेशंट्स मॉडरेट लेवल ऑफ पेन रिड्यूस्ड फ्रॉम मॉडरेट टू माइल्ड पेन आफ्टर प्रोव्हाइडिंग नर्सिंग इंटरव्हेन्शन्स. म्हणजे पेशंटचं जे काय पेन होतं, ठीक आहे, ते पेन काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. कधी, ज्यावेळेस आपण नर्सिंग इंटरव्हेन्शन्स प्रोव्हाइड केले त्यानंतर. सो नाऊ द लेवल ऑफ पेन इज 2 आउट ऑफ 10 बाय न्यूमेरिकल पेन स्केल स्कोर, ठीक आहे. आता मी ज्यावेळेस त्याला असेस केलं सध्या 2 तासानंतर, त्यावेळेस पेशंटचं पेन आता कमी झालेलं आहे. पेशंटचं पेन 2 आउट ऑफ 10 आहे, ठीक आहे. 2 आउट ऑफ 10 आहे, म्हणजे पेशंटचं पेन माइल्ड झालेलं आहे. सो आता याच्यामध्ये इव्हॉल्युशनमध्ये काय येणार, सो एक्सपेक्टेड गोल अचिव्ड किंवा मेट. आता माझं जे काही एक्सपेक्टेड गोल काय होतं, माझं पेशंटचं पेन कमी करायचं आहे, तर ते एक्सपेक्टेड गोल काय झालं, मला भेटलेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही असं पण लिहू शकता की सो एक्सपेक्टेड शॉर्ट टर्म गोल इज अचिव्ड, ठीक आहे. एक्सपेक्टेड शॉर्ट टर्म गोल इज अचिव्ड लिहा. किंवा जर पूर्णपणे पेन कमी झाला असेल, पेशंट नॉर्मल ठणठणीत झाला असेल, तर तुम्ही लिहू शकता की एक्सपेक्टेड गोल किंवा एक्सपेक्टेड आउटकम अचिव्ड, ठीक आहे, किंवा मेट. तर अशा प्रकारे हा तुमचा पेनचा नर्सिंग डायग्नोसिस पेनबद्दलचं होतं, ठीक आहे. नर्सिंग प्रोसेस पेनची होती. आता असंच जर समजा टेम्परेचर असेल तर टेम्परेचरमध्ये पण असंच येणार. ॲक्यूट टेम्परेचर असेल तुम्ही फक्त ते कॉलम चेंज होणार. तुम्ही या ठिकाणी पेन लेवल असेस केली, तुम्ही त्या ठिकाणी काय करा, टेम्परेचर लेवल असेस करणार. मग त्याचे इंटरव्हेन्शन पण तुम्ही अलग अलग देणार ॲज पर. समजा पेशंटला ताप आलेला आहे, तर ताप कमी करण्यासाठी तुम्ही काय करता, कोल्ड स्पंज वगैरे त्या ठिकाणी वापरता, स्पंज त्या ठिकाणी पेशंटला प्रोव्हाइड करता, स्पंज बाथ वगैरे देता, ठीक आहे. किंवा फॅन वगैरे ऑन करता, थोडंसं पेशंटचे एक्स्ट्रा क्लोथ्स वगैरे असतात बॉडीचे काढता, रिमूव्ह करता, व्हेंटिलेशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करता पेशंटचं फिवर कमी करण्यासाठी, ठीक आहे. टॅबलेट वगैरे मेडिसिन देतात. अशा प्रकारेच त्या ठिकाणी इंटरव्हेन्शन आपण प्लॅन करायचे असतात, जसं तुम्ही पेनमध्ये आता केले, ठीक आहे. तर अशा प्रकारे एका पेनच्या या नर्सिंग डायग्नोसिसपासून तुम्ही बाकीचे पण हळूहळू अशा फॉर्मॅटमध्ये किंवा अशा पॉईंट्स अंडर तुम्ही काय करू शकता, स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी तयार करू शकतात. मित्रांनो, जर तुम्हाला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट वाटत असेल तर तुम्ही प्लीज या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करा. त्या कमेंटमध्ये मी तुम्हाला तुमचा डाऊट पूर्णपणे सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल, ठीक आहे. तुमच्या तुमच्या क्लासमेटला देखील तुम्ही हा केअर प्लॅन पाठवू शकता, हा नर्सिंग डायग्नोसिस त्या ठिकाणी पाठवू शकता, जेणेकरून त्यांना पण समजून येईल किंवा ते पण इझिली लवकर शिकतील, ठीक आहे. तर हा पेनचा आहे, हा पेनचा जो केअर प्लॅन आहे हा बेसिक सगळ्याच ठिकाणी लागू पडतो. मोस्ट ऑफ ठिकाणी पेनबद्दलचा तुम्ही त्या ठिकाणी हा नर्सिंग डायग्नोसिस पेनबद्दलचं लिहू शकता, ठीक आहे. त्यामुळं मी हे कॉमन आहे, त्यामुळं मी कॉमन त्या ठिकाणी तुम्हाला समजण्यासाठी घेतलेला आहे. जर व्हिडिओ चांगला वाटला तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.